नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन दिस लेक्चर वी हॅव टू सी एमिशन ऑफ हीट रेडिएशन. हे आर्टिकल जे काही आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. यालाच आपण प्रीहोस्ट थेरी सुद्धा म्हणू शकतो. प्रीहोस्ट थेरी. आता ही प्रीहोस्ट थेरी नेमकी कशासाठी आहे तर ही आहे हीट एक्सचेंजसाठी. बघा हे कशासाठी आहे, हीट एक्सचेंजसाठी. अतिशय सिंपल असं त्या ठिकाणी असणारं हे आर्टिकल आहे, एमिशन ऑफ हीट रेडिएशन. तर जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी थर्मल रेडिएशन जे काय आहे, थर्मल रेडिएशन चा जर आपण विचार केला तर थर्मल रेडिएशन जे की रेडिएट होतील किंवा एमिट होतील तर ते कशावरती डिपेंड करतात. त्यानंतर कोएफिशिएंट ऑफ एमिशन असेल किंवा एमिसिव्ह पॉवर असेल, हे आर्टिकल आपल्याला ह्या लेक्चर मध्ये त्या ठिकाणी स्टडी करायचे आहे. मग एमिशन, आता एमिशन ऑफ हीट रेडिएशन. एमिशन म्हणजे काय तर त्या ठिकाणी बाहेर पडणे. एमिशन मीन्स व्हॉट की त्या ठिकाणी ती जी हीट आहे ती हीट काय पडते, बाहेर पडते. तर याचा स्टडी आपल्याला ह्या आर्टिकल मध्ये करायचा आहे. मग आता ही जी एक्सचेंज ऑफ हीट, ही जी काही थेरी सांगितली तर ही पेरी प्रीहोस्ट नावाच्या सायंटिस्टने सांगितली. कशासाठी सांगितली तर ती हीट च जे काय एक्सचेंज म्हणजे थोडक्यात काय, हीटची अदलाबदल यासाठी प्रामुख्याने ही थेरी जी काय ती मांडली गेली. आता हीट कशी एक्सचेंज होते हे आपण मागील इयत्तेमध्ये लास्ट स्टँडर्ड मध्ये त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मग हीट एक्सचेंज होण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही बेसिक एक्झाम्पल जे काय असेल तर ते एक्झाम्पल थ्रू जाऊ शकतो. मग आता आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणता येईल तर अकॉर्डिंग टू ह्या थेरीनुसार ऑल बॉडीज ॲट टेम्परेचर above 0 Kelvin radiates the thermal energy at the same time. म्हणजे 0 डिग्री केल्व्हिन पेक्षा, बघा 0 डिग्री केल्व्हिन पेक्षा जेव्हा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर त्या ठिकाणी जास्त असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी थर्मल रेडिएशन जे काय तर ते एमिट होतात. मग हे थर्मल रेडिएशन कशावर डिपेंड करतात तर ती जी बॉडी असेल त्या बॉडीच्या जो टाइम ड्युरेशन असेल त्याच्यावरती, त्यानंतर त्या ठिकाणी त्या बॉडीचा जो काही एरिया आहे त्यावरती त्या ठिकाणाहून बाहेर पडणारी जी काही हीट आहे ती एमिट करते. परंतु एक्सचेंज ऑफ हीट साठी जर आपल्याला बोलायचं आहे तर आपण एक बेसिक एक्झाम्पल त्या ठिकाणी बघू शकतो की आपण असं म्हटलं की या ठिकाणी हा एक आईसचा तुकडा आहे. त्यानंतर बघा पीस ऑफ आईस. आता पीस ऑफ आईस म्हटल्यानंतर याचं जे काही टेम्परेचर आहे किंवा आपण आईस्क्रीम म्हटलं, बघा काय म्हणतो याला आईस्क्रीम म्हणणार किंवा पीस ऑफ आईस म्हणणार, याचं जे टेम्परेचर असेल ते किती असेल 0 डिग्री सेल्सिअस. किती असेल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. आफ्टर दॅट आपण असं म्हटलं की या ठिकाणी एक कप ऑफ टी आहे, हा एक कप ऑफ टी आहे असं आपण म्हटलं, आणि ह्या टीचं जे काही टेम्परेचर असेल उकळणाऱ्या टीचं तर ते असेल 100 डिग्री सेल्सिअस. किती असेल 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर आपण परत एक चेअर किंवा स्टूल किंवा एखादा टेबल कन्सिडर करणार की याचं जे टेम्परेचर आहे ते आहे या ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअस. बघा हे काय होतं कप ऑफ टी, त्याच्यानंतर हा आहे तुमचा टेबल. आपण काय म्हटलं की हा जो आईस्क्रीम आहे किंवा पीस ऑफ आईस आहे याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी कप ऑफ टीचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. आणि हा जो टेबल आहे तर याचं हा रूम टेम्परेचरला माहिती, हा कशाला आहे रूम टेम्परेचरला. मग आपण प्रीहोस्ट थेरी बघताना कशासाठी म्हणतोय एक्सचेंज ऑफ हीट. कशासाठी थेरी एक्सचेंज ऑफ हीट साठी. मग आता बघा
आपण काय म्हटलं की सराउंडिंगचं जे काही टेम्परेचर आहे तर सराउंडिंगचं टेम्परेचर 40 डिग्री आहे. माइंड सराउंडिंगचं जे काही टेम्परेचर आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर किती आहे त्या ठिकाणी 40 डिग्री आहे. मग सराउंडिंगचं टेम्परेचर जर 40 डिग्री असेल तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी काय होईल, हा जो पीस ऑफ आईस आहे किंवा आईस्क्रीम आहे हा त्या ठिकाणी हीट काय करेल, ऍब्झॉर्ब करेल. बघा काय करेल, हीट ऍब्झॉर्ब करेल. मग हीट ऍब्झॉर्ब करेल, परंतु आपण म्हणतात काय म्हणतो की त्या ठिकाणी तो हीट ऍब्झॉर्ब करतो आणि बाहेर पण टाकतो, एमिट पण करतो. मग समजा जर हा या ठिकाणी 400 जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब करत असेल, घेत असेल, तर त्या ठिकाणी मात्र हा जो काही आईस पीस आहे तर इथून एमिट होणारी जी एनर्जी असेल ती त्याच्या काही पटीत कमी असेल. बघा काय असेल, काही पटीमध्ये कमी असेल. मग आपण असं म्हटलं की या ठिकाणी हा 40 जूल एवढी एनर्जी काय करतो, फक्त एमिट करतो. म्हणजे ऍब्सॉर्प्शनचा रेट हा एमिशनच्या रेट पेक्षा खूप जास्त आहे. कोणासाठी, तर आईस पीस साठी. त्यानंतर आपण पुढे गेलो आणि असं म्हटलं की हा जो चहाचा कप भरलेला होता याचं टेम्परेचर 100 डिग्री होतं, तर हा जो काही आहे हा कमी हीट ऍब्झॉर्ब करेल. माइंड इट, काय करेल, कमी हीट त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब करेल. म्हणजे जवळपास हा जर आपण असं म्हटलं की 200 जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब करतोय किंवा 20 जूल एवढी हीट ऍब्झॉर्ब करतोय, तर हा 50 जूल एवढी हीट एमिट करेल. आपण टेंटेटिव्हली हे डिजिट बोलतोय. मग याच्यावरून लक्षात काय येतंय की आईस पीस साठी आपण पाहतोय, बघा आईस पीस साठी आपण पाहतोय की जेवढी ऍब्झॉर्ब करतो त्याच्यापेक्षा कित्येक कमी हीट त्या ठिकाणी तो रॅडिएट करतो किंवा बाहेर टाकतो. आपण दुसरं एक्झाम्पल घेतलं, ते होतं कप ऑफ टी साठी जेवढी हीट ऍब्झॉर्ब करतो त्याच्यापेक्षा जास्त हीट तो बाहेर टाकतो. परंतु आता आपण टेबल म्हटलेला आहे, तर हा जो टेबल आहे तर हा रूम टेम्परेचरला आहे. बघा लक्षात घ्या, हा टेबल कसा आहे त्या ठिकाणी रूम टेम्परेचरला आहे. म्हणून जेवढी हीट हा ऍब्झॉर्ब करेल, माइंड इट, जेवढी हीट हा ऍब्झॉर्ब करेल तेवढीच हीट हा जो काही टेबल आहे तो एमिट करेल. म्हणजे जेवढी ऍब्सॉर्प्शन, माइंड इट, ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू एमिशन. जेवढी घेतोय तेवढीच टाकतोय. मग आता ही कोल्ड बॉडी होती, बघा काय होती, ही कोल्ड बॉडी होती. तर कोल्ड बॉडी साठी काय होतं, रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन रेट ऑफ एमिशन. हॉट बॉडी साठी काय होतं, रेट ऑफ एमिशन इज व्हेरी व्हेरी, रेट ऑफ एमिशन इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. परंतु जी बॉडी थर्मल इक्विलिब्रियमला आहे, म्हणजे आपण जर हिला सिस्टीम म्हटलं तर सराउंडिंग सोबत त्याचं टेम्परेचर जर मेंटेन करताय, तर याचा अर्थ असा झाला की रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि रेट ऑफ एमिशन जो काय आहे तो सेम आहे. मग यावरून आपल्याला काय म्हणता येतं, बघा तर त्या ठिकाणी रूम टेम्परेचर पेक्षा, बघा रूम टेम्परेचर पेक्षा टी रूम, म्हणजे रूम टेम्परेचर पेक्षा कोणाचं टेम्परेचर जास्त आहे, टीच, बरोबर. आणि रूम टेम्परेचर पेक्षा, माइंड इट, रूम टेम्परेचर पेक्षा आईस पीस जो काही आहे तर त्याचं टेम्परेचर कसं आहे, खूप कमी आहे. मग त्या अनुषंगानं आपल्याला काय म्हणता येतं की हीट कशी एक्सचेंज होते, तर रूम टेम्परेचर जे काय असेल तर त्या रूम टेम्परेचरला असताना जेवढी अमाऊंट ऑफ हीट त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब करतोय हा ऑब्जेक्ट, जेवढी अमाऊंट ऑफ हीट काय करतो, ऍब्झॉर्ब करतो, तेवढीच अमाऊंट ऑफ हीट जी काय आहे ती त्या ठिकाणी एमिट करतो. हे जे बेसिक एक्झाम्पल होतं याच्या थ्रू आपल्याला ही जी काही प्रिहोस्ट थेरी आहे, ज्याला आपण हीट एक्सचेंज साठी ही थेरी वापरली जाते असं म्हणतो आहे, ते तुम्हाला बेटर त्या ठिकाणी एकदा बुक मध्ये
जे आपलं स्टेट बोर्डचं बुक आहे याच्यामध्ये वाचल्यानंतर एकदम क्लिअर होऊन जाईल. त्या ठिकाणी डायग्राम वगैरे दिलेला नाहीत, पण आपल्याला फॉर अवर बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला ह्या पद्धतीनं हे जे काही आर्टिकल आहे तर ते समजून घेता येतं. त्यानंतर तर जी हीट या ठिकाणी रॅडिएट होते, बघा काय म्हणतो आपण, हीट जी रॅडिएट होते म्हणजे काय करते, बाहेर पडते. हीट जी रॅडिएट होते आहे तर ही रॅडिएट होणारी हीट कशावरती डिपेंड करते, तर ते आपण स्टेप बाय स्टेप त्यावरती बोलणार आहोत की अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड इज डिपेंड्स ऑन विच फॅक्टर. बघा लक्षात घ्या, अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड डिपेंड्स ऑन विच फॅक्टर, कोणकोणत्या फॅक्टरवरती त्या ठिकाणी त्या बॉडी मधून रॅडिएट होणारी किंवा एमिट होणारी हीट जी काय आहे तर ती डिपेंड करेल. तर बघा, अमाऊंट ऑफ हीट radiated is depends on, कशावरती डिपेंड करते, तर ही डिपेंड करते की किती टाइमामध्ये, बघा किती टाइमामध्ये, टाइम ड्युरेशन, किती टाइमामध्ये ती हीट रॅडिएट होणार आहे. त्यानंतर ती जी बॉडी असेल त्या बॉडीचा एरिया, ए बी द एरिया, कोणाचा, एरिया ऑफ बॉडी फ्रॉम विच इट इज रॅडिएटेड. आणि तिसरं त्या ठिकाणी नेचर ऑफ बॉडी, बघा नेचर ऑफ बॉडी. ह्या तीन गोष्टींवरती त्या ठिकाणाहून हीट जी रॅडिएट होणार आहे ती किती रॅडिएट होणार आहे ती डिपेंड करते. मग नेचर ऑफ बॉडी म्हणजे ती पॉलिश आहे का, ब्लॅक कोटेड आहे, किंवा ती बॉडी कशी आहे, रफ आहे, प्लेन आहे, त्यावरती या ठिकाणी अमाऊंट ऑफ हीट त्या ठिकाणाहून जी रॅडिएट होणार आहे तर ती डिपेंड करते. मग नेमकं हे जे रिलेशन आहे तर ते कसं आहे, ते रिलेशन काय, तर अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड फ्रॉम द बॉडी is directly proportional to time duration t, आणि amount of heat radiated through the body is directly proportional to area of the body. मग आता हे जर इक्वेशन आपण कंबाईन केले, माहिती हे इक्वेशन काय केले त्या ठिकाणी कंबाईन केले तर Q is directly proportional to AT. मग आता हे जर डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी साइन आहे तर या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेता येईल. बघा काय घेता येईल, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेतला तर काय होईल, हे जे प्रपोर्शनॅलिटी साइन आहे हे एलिमिनेट करता येईल आणि तो जो कॉन्स्टंट होता त्याला म्हटलं आपण R, म्हणजे Q इज इक्वल टू R इंटू A इंटू स्मॉल t. परंतु हा जो R आहे तर हा R आहे तुमचा एमिसिव्ह पॉवर, मीन्स R इज इक्वल टू, बघा R इज इक्वल टू Q अपॉन AT. मग यावरून आपल्याला एमिसिव्ह पॉवर जी काही आहे तर ती सुद्धा डिफाइन करता येते. बघा R इज एमिसिव्ह पॉवर कॅन बी डिफाइन फ्रॉम दिस फॉर्म्युला R इज इक्वल टू Q अपॉन AT. मग आता या ठिकाणी आपण R घेतलेला आहे त्या ठिकाणी एमिसिव्ह पॉवर म्हणून, बघा R काय घेतलेला आहे त्या ठिकाणी एमिसिव्ह पॉवर म्हणून घेतलेला आहे. परंतु जो ओल्ड सिलेबस होता त्या ओल्ड सिलेबस मध्ये नोटेशन दिलेलं होतं ई वालं. बघा काय नोटेशन होतं, ई. आरच्या ऐवजी ओल्ड सिलेबस मध्ये काय दिलेलं होतं त्या ठिकाणी ई दिलेला होता. तुम्हाला ज्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे तर त्या नोट्स मध्ये हे जे नोटेशन असेल ते ई असेल. मग एमिसिव्ह पॉवर ई इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. मग आता आपल्याला जर प्रश्न आला की डिफाइन एमिसिव्ह पॉवर, बघा डिफाइन एमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी अँड गिव्ह इट्स युनिट अँड डायमेन्शन, 2 मार्कांचा. बघा 2 मार्कांचा जर त्या ठिकाणी प्रश्न असेल का डिफाइन एमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी अँड गिव्ह इट्स युनिट अँड डायमेन्शन, तर कसं डिफाइन करणार,
अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. बघा, amount of heat emitted, Q be the amount of heat emitted or radiated per unit area per unit time. मग आता आपल्याला माहिती आहे का Q काय त्या ठिकाणी हीट आहे आणि हीटचं जे युनिट आहे तर हीटचं युनिट आहे जूल. हीटचं युनिट काय आहे जूल. म्हणजे आपण कोणाचे त्या ठिकाणी युनिट बघतोय तर R म्हणजे एमएसयू पॉवरचं त्या ठिकाणी आपण युनिट बघतोय. मग आता क्यूचं युनिट जे, त्यानंतर ए बी द एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आणि टाइमचं युनिट सेकंड. म्हणजे युनिट SI युनिट ऑफ एमिसिव्ह पॉवर इज व्हॉट जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. काय जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. परंतु तुम्ही जर पाहिलं तर जूल पर सेकंड हे पॉवरचं सुद्धा युनिट आहे. बघा, कोणाचं युनिट आहे पॉवरचं युनिट आहे. आणि पॉवरचं जर ते युनिट असेल तर अजून त्याचं अल्टरनेटिव्ह युनिट आपल्याला माहिती आहे काय आहे तर त्या ठिकाणी वॅट. काय ते वॅट. मग जर ह्या जूल पर सेकंडला जर आपण रिप्लेस केलं वॅटने तर याचं म्हणजे एमएसयू पॉवरचं जे युनिट येईल ते येईल वॅट पर मीटर स्क्वेअर. काय येईल वॅट पर मीटर स्क्वेअर. कोणाचं युनिट आलं हे म्हणजे बघा आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी एमसीक्यू मध्ये इन द सेन्स हे युनिट म्हणजे जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड हे न देता वॅट पर मीटर स्क्वेअर असं जरी आलं ऑप्शन मध्ये तरी आपल्याला पटकन क्लिक झालं पाहिजे का अमाऊंट ऑफ हीट अपॉन टाइम इज नथिंग बट द पॉवर आणि पॉवरचं युनिट असतं वॅट. म्हणून याचं जे अल्टरनेटिव्ह युनिट आहे तर ते अल्टरनेटिव्ह युनिट जे काय आहे ते येऊ शकतं वॅट पर मीटर स्क्वेअर. नाऊ आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचे याचे डायमेन्शन. काय फाइंड आउट करायचे एमएसयू पॉवरचे डायमेन्शन जे काही आहेत तर ते डायमेन्शन फाइंड आउट करायचे आहे. मग डायमेन्शन फाइंड आउट करत असताना आपल्याला माहिती आहे का जूल. आता जूलचे जे डायमेन्शन आहेत तर ते आहे M1 L2 T-2 माहिती M1 L2 T-2. त्यानंतर मीटर स्क्वेअर म्हणजे एरियाचे डायमेन्शन L2 आणि याचं डायमेन्शन T-1. आता बघा L-2 गेट कॅन्सल म्हणजे काय आला M-1 L-0 आणि T हा 1 वरती केला होईल -1 म्हणजे आपल्याला डायमेन्शन मिळाले एमएसयू पॉवरचे M-1 L-0 T-3. बघा या ठिकाणी हे होते एमएसयू पॉवरचे डायमेन्शन. परत एकदा त्या ठिकाणी आपल्याला रिमाइंड करून देतो की amount of heat radiated is depends on time duration, area of the body and nature of the body. Then amount of heat radiated through the body is directly proportional to time duration and directly proportional to area of the body. After that we can say that Q is directly proportional to AT. We have to take any constant of proportionality. In old syllabus it is taken as E, but in our textbook now it is taken as capital R. Hence capital R is equal to Q upon 80 means amount of heat radiated by the body per unit time per unit area is nothing but the emissive power of the body. Now SI unit of emissive power is joule per meter square second and alternative unit of the emissive power is watt per meter square. Now we have to see coefficient of emission. बघा आपल्याला काय बघायचंय पुढे coefficient of emission. Coefficient of emission.
कोएफिशिएंट ऑफ एमिशन. तर या ठिकाणी हा जो कोएफिशिएंट ऑफ एमिशन आहे हा या ठिकाणी दाखवला तो स्मॉल ई ने. मग आता आपल्याला अतिशय साधं आणि सोपं आपण याची डेफिनेशन आणि फॉर्म्युला जो काय आहे तो बघणार आहोत. आता कोएफिशिएंट ऑफ एमिशन इज डिफाइंड ॲज, बघा, कोएफिशिएंट ऑफ एमिशन इज डिफाइंड ॲज द एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी सरफेस. बघा, एमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी सरफेस टू एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक सरफेस. यांचा जो रेशो असेल तर ती असेल कोएफिशिएंट ऑफ एमिशन, और त्यालाच आपण एमिसिव्हिटी असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? एमिसिव्हिटी. बघा, लिहिताना काय लिहिणार? द रेशो ऑफ एमिसिव्ह पॉवर ऑफ the ratio of emissive power of ordinary surface to emissive power of perfectly black surface. तर ही होती याची डेफिनेशन. मग आता एमिसिव्ह पॉवर जर ऑर्डिनरी सरफेस असेल तर त्या ठिकाणी आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकणार E इज इक्वल टू RB द एमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी सरफेस अँड RB बी द एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक सरफेस. मग आता इथे लक्षात घ्या, जर या ठिकाणी आपल्याला ईचं जर युनिट द्यायचं आहे तर हे युनिटलेस क्वांटिटी. बघा, कोएफिशिएंट ऑफ एमिशन और एमिसिव्हिटी ही जी काही टर्म आहे तर ही युनिटलेस आणि डायमेन्शनलेस टर्म आहे. कारण काय, तर इट इज द रेशो ऑफ टू सिमिलर क्वांटिटीज. ही दोन सिमिलर ज्या काही क्वांटिटीज आहे त्याचा रेशो आहे. म्हणून ही जी टर्म आहे तर ती त्या ठिकाणी युनिटलेस आणि डायमेन्शनलेस आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग आपण जर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी जर विचार केला, बघा, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी जर आपण विचार केला तर परफेक्टली ब्लॅक बॉडीची जी काही एमिसिव्हिटी किंवा कोएफिशिएंट ऑफ एमिशन आहे तर त्या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ एमिशन परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी याच्यासाठी जो ई आहे तो आहे 1. आणि परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी फॉर परफेक्ट रिफ्लेक्टर ई इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला इथे काय म्हणता येईल तर E इज इक्वल टू 1. आता त्या ठिकाणी आपल्याला बघा, आपण काय म्हटलं की रेट ऑफ एमिशन आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. बघा, रेट ऑफ एमिशन आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन हे सारखे असतात आणि आपल्याला इक्वेशन केलेलं आहे A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1. मग आता जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर त्या ठिकाणी रिफ्लेक्टही होणार नाही आणि ट्रान्समिटही होणार नाही. म्हणजे फक्त काय होईल, त्या ठिकाणी हीट रेडिएशन जे काही ते काय होतील, ऍब्झॉर्ब होतील आणि जेवढे ऍब्झॉर्ब होतात तेवढेच एमिट होतात. याचा अर्थ A इज इक्वल टू 1 हेन्स E इज इक्वल टू ऑल्सो 1, जे की आपल्याला किर्चॉफ लॉ नुसार आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला अभ्यासणार आहोत. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी एमिसिव्हिटी किंवा कोएफिशिएंट ऑफ एमिशन जो काय तो आहे 1. परंतु परफेक्ट रिफ्लेक्टर जेवढे हीट रेडिएशन आले तेवढेच त्याच्यावर पडल्यानंतर रिफ्लेक्ट झाले, म्हणजे त्यांना ऍब्झॉर्ब काहीच नाही केलं. ऍब्झॉर्ब जर तो काहीच करत नाही याचा अर्थ तिथून एमिटही काहीच होणार नाही. जर एमिटच होणार नसेल तर त्या ठिकाणी कोएफिशिएंट ऑफ एमिशन असेल तर 0. मग
ऑर्डिनरी बॉडीचा जर विचार केला तर फॉर ऑर्डिनरी बॉडी ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ एमिशन और एमिसिव्हिटी इज लेस दॅन 1 बट ग्रेटर दॅन 0. बघा कोणासाठी हे ऑर्डिनरी बॉडीसाठी, कोणासाठी हे ऑर्डिनरी बॉडीसाठी कोएफिशियंट ऑफ एमिशन इज ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1. कारण रिफ्लेक्टर साठी 0, परफेक्टली ब्लॅक बॉडी साठी 1. ऑर्डिनरी जर बॉडी असेल तर त्याच्यासाठी इन बिटवीन लाइज कोएफिशियंट ऑफ एमिशन और एमिसिव्हिटी इज लाइज बिटवीन 0 to 1. मग आता जर रफ सरफेस असेल, लक्षात घ्या सरफेस कसा आहे रफ असेल तर त्या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ एमिशन किंवा एमिसिव्हिटी कशी असेल, सरफेस प्लेन असेल. आता बघा आपण असं म्हटलं की हा एक प्लेन बोर्ड आहे. जर प्लेन बोर्ड असेल तर त्या ठिकाणी त्याचं असं म्हणणं आहे की कोएफिशियंट ऑफ एमिशन हा कमी असेल. कमी का असेल तर त्याच्यावर आपण बोलणार. जर मी या बोर्डवरती एक लाईन स्ट्रेट लाईन काढली तर बघा हिची जी लेंथ आहे ती लेंथ म्हणजे हिने कव्हर केलेला एरिया हा कमी असेल. परंतु हाच बोर्ड जर रफ असेल, माहिती रफ असेल तर ती जी रेषा आहे ती अशी होईल, मध्ये बाहेर म्हणजे अप अँड डाऊन अशी ती रेषा असेल तर बोर्ड रफ असेल तर. मग आता ह्या लाईन पेक्षा हिचा एरिया जास्त आहे. मग जिथे एरिया जास्त आहे ते कोएफिशियंट ऑफ एमिशन और एमिसिव्ह पॉवर जे काय असेल ते जास्त असेल. म्हणजे प्लेन सरफेस साठी कोएफिशियंट ऑफ एमिशन और एमिसिव्ह पॉवर जी काय असेल ती जास्त असेल रफ एरियासाठी आणि कमी असेल त्या ठिकाणी प्लेन एरियासाठी. नेक्स्ट जो काही व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण किर्चॉफ लॉ ऑफ रेडिएशन जो काय आहे तर तो अभ्यासणार आहोत. थँक्यू.